पेण तालुक्यातील हेटवणेवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीला शोधण्यात यश आलंय। हेटवणेच्या घनदाट जंगलात ती रडत बसली होती। 12 नोव्हेंबरच्या सकाळी आईसोबत प्रातःविधीसाठी गेली असताना अचानक बेपत्ता झालेल्या या चिमुरडीला शोधण्यासाठी पोलीस, रेस्क्यू टीम, ड्रोन टीम, डॉग स्क्वॉड, सामाजिक संघटना आणि 200हून अधिक ग्रामस्थांनी जंग पछाडलं। अखेर 48 तासांच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमानंतर भयाच्या घनदाट वनातून तिला सुखरूप परत आणण्यात यश आलंय। बालदिनाच्या दिवशीच तिचा शोध लागल्यानं हा क्षण सर्वांसाठीच एक भावनिक दिलासा ठरला। बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास 4.5 वर्षांची ही चिमुरडी आपल्या आईसमोर गावाबाहेर एका नाल्याशेजारी प्रातःविधीसाठी गेली असता अचानक गायब झाली। गायब होण्यापूर्वी या चिमुकलीने एकदा आवाजही दिला, आई कुठे आहेस तू? आई म्हणाली, बाळा आलीच मी। त्यानंतर पुढच्या 2 मिनिटात ही चिमुकली बेपत्ता झाली होती। ती दिसेनाशी झाल्यानं आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली। वेळ जशी पुढे सरकत होती तसा काळजाचा ठोका चुकत होता। काही तास उलटून गेले तरी मुलगी सापडत नसल्यानं गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं। गावाला लागून घनदाट जंगल असल्यानं गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला, मात्र मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्याला संपर्क केला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सीआरपी, क्यूआर टीम, श्वान पथक, ड्रोन आणि खोपोली येथील बचाव पथक यांच्या मदतीने 4ही दिशांना शोध मोहीम सुरू केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी देखील घटनास्थळी दाखल होत घटनेचा आढावा घेतला। 200हून अधिक ग्रामस्थांच्या मदतीने दिवस रात्र तपास सुरू होता। यावेळी गावाला लागूनच असलेल्या हेटवणेवाडीच्या घनदाट जंगलात शोध घेत असतानाच मुलीची चप्पल आणि कपडे सापडल्यानं शोध मोहीम तीव्र करण्यात आली। 48 तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर शुक्रवारी 3ऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हेटवणेच्या घनदाट जंगल भागात या चिमुकलीचा रडण्याचा आवाज आला। तिच्या दिशेनं पावलं वळली आणि ही चिमुकली पोलीस आणि ग्रामस्थांना सापडली। रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल न थकता न थांबता या चिमुरडीच्या शोधासाठी प्रचंड मेहनत घेणारे पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि त्यांची टीम, गुरुनाथ साठेलकर यांची हेल्प रेस्क्यू टीम, सीआरपी, क्यूआर टीम, श्वान पथक, ड्रोन टीम, फॉरेस्ट अधिकारी, पोलीस पाटील टीम, परिसरातील सामाजिक संघटना आणि ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांनी या शोध मोहिमेला अखेर यश मिळालं। दरम्यान तिला तात्काळ हेटवणेवाडीत आणून अधिक उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पेण इथे आणण्यात आलं। ती 3 दिवस कुठे होती? अन्न पाण्या वाचून जंगलात कशी राहिली? तिच्या बरोबर नक्की काय घडलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत। पीडित बालिकेला उपचारार्थ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अलिबाग आणि पनवेल येथील डॉक्टर अधिक उपचार देत आहेत। गेल्या 48 तासात तिच्याबरोबर नक्की काय घडलं याचा तपास सुरू आहे। पोलिसांसह वेगवेगळ्या टीम, ग्रामस्थ आणि सर्वांनी खूप परिश्रम घेऊन या चिमुकलीला शोधण्यात मेहनत घेतली। लवकरच उर्वरित तपास करून घटनेच्या शेवटापर्यंत नक्कीच पोहोचू। अभिजित शिवथरे, अप्पर पोलीस अधीक्षक, रायगड। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।